टिकलेला आहे. पन्हाळगडाची भटकंती करत असताना आपण येऊन पोचतो 3 दरवाजा या वास्तूपाशी. या दरवाजाला कोकणी दरवाजा असंही म्हणतात. या वास्तूमध्ये 3 प्रमुख दरवाजे सोडले तर 7 छोटे दरवाजे सुद्धा आहेत. ज्यांचा उपयोग जिन्याचा दरवाजा आणि नगारखान्याचा दरवाजा यासाठी केला जायचा. या नगारखान्यात त्यावेळी नगारा, चौघडा आणि तुतार्या अशी वाद्य वाजवली जायची. तीन दरवाजांमधला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरच्या वरच्या भागावर गणपती आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना 2 सिंह आहेत, ज्यांच्या ताकदवान पकडीत सामर्थ्यवान हत्ती सुद्धा हरून गेलेत. या शिल्पाचा अर्थ असा होतो की हत्तीच्या ताकदीचा शत्रू जरी असला तरी राजाची सामर्थ्यवान सत्ता त्याला चिरडून टाकू शकते. तितकाच सुंदर इतिहास, तितकाच बोलका इतिहास हा शिवकालीन इतिहास आहे. खरंच आहे, शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पैठ्याला अफजल खानाचा वध केला आणि अवघ्या 18 दिवसामध्ये हा पन्हाळगडचा किल्ला जिंकला. ज्या वेळेला हा किल्ला जिंकला शिवाजी महाराजांच्या सैन्याने, त्यावेळेला संध्याकाळ झाली होती, रात्र पडली होती. पण हा दख्खन दौलत असणारा, शिलार राजापासून प्रसिद्ध असणारा गड बघायची इच्छा शिवाजी महाराजांना एवढी झाली होती की शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मशाली पेटवल्या, मेहताबा पेटवल्या आणि त्या सगळ्या उजेडामध्ये तिने ह्या गडाची सगळी शोभा पाहिली. एवढा इतिहास या ते दृश्य दिसत असेल. हो, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच 3 दरवाजामध्ये 6 मार्च 1673 कोंडाजी फर्जंद नावाच्या शिवाजी महाराजांच्या एका मावळ्यानं अवघ्या 60 मावळ्यांनीशी हा गड जिंकला होता. ती खबर रायगडला गेली, लागोलग शिवाजी महाराज आले आणि एवढा आनंद इथल्या मावळ्यांना झाला, परत इथल्या प्रजेला झाला की इथल्या सगळ्या परिसरातली फुलं आणि दत्ताजीपंत वाकनीस, कोंडाजी फर्जंद, गणोजी, मोत्याजी मामा रवळीकर अशा सगळ्या व्यक्तींनी याच 3 दरवाजामध्ये शिवाजी महाराजांचा ती फुलं आणि सोन्याची फुलं उधळून सत्कार केला होता. एवढं भाग्य या सगळ्या पन्हाळ्याच्या वास्तूला आणि या 3 दरवाजाला लाभलेलं. 3 दरवाजांच्या शेजारी असलेली एक वास्तू आपलं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे अंधार बावची वास्तू. बाव म्हणजे विहीर. ही विहीर अंधाऱ्या ठिकाणी आहे म्हणून तिला म्हणतात अंधार बाव. ती नुसती विहीर नाही, ती 2 मजली दगडी इमारत आहे. या इमारतीमधून किल्ल्याच्या बाहेर पडण्याची जागा आहे. तसंच वरच्या मजल्यावर राहण्यासाठी सुद्धा जागा आहे. स्वच्छ सुंदर पाण्याचा झरा, दरवाजा आणि राहण्याची जागा असा त्रिवेणी संगम या इमारतीत आपल्याला बघायला मिळतो. अंधार बाववरून आपण पाऊल वाटेनं चालत थोडं पुढे गेलो की पन्हाळगडावरची सगळ्यात जुनी इमारत आपल्याला दिसते, ती म्हणजे सज्जा गोठी. यालाच सदर ए महाल असंही म्हणतात. या इमारतीची लांबी 36 फूट आणि उंची आहे 32 फूट. इमारतीच्या वरच्या मजल्यावर सुंदर कोरीव काम केलेला बैठा महाल आहे. नाचणारे मोर आणि विविध आकारांच्या फुलांचं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. यावरूनच इतिहास काळातील वैभवाची जाणीव होते.
पन्हाळगडावरची अतिशय देखणी वास्तू म्हणजे सज्जाकोठी. या सज्जाकोठीला सदरी महाल असंही म्हणतात. इब्राहिम आदिलशहानं साधारणतः 1628 मध्ये ही वास्तू बांधली. संभाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावर होते तेव्हा ते याच वास्तूमध्ये राहिलेत आणि ही वास्तू त्यांची अतिशय लाडकी वास्तू होती. या वास्तूनं अनेक चांगल्या वाईट घटनांची ती साक्षीदारही राहिलेली आहे. सज्जा कोठीकडून आपण गडाच्या पायवाटेनं जेव्हा गडाच्या उत्तरेला जातो तेव्हा आपल्या नजरेला पडतो तो वाघ दरवाजा. याला वाघ दरवाजा म्हणण्याचं कारणही तसंच आहे. जसं वाघाच्या नजरेच्या टप्प्यात आलेलं सावज सुटू शकत नाही, त्याचप्रमाणे या दरवाजाच्या दिशेनं चढाई करणारा शत्रू जिवंत परतू शकत नाही. कारण गडाच्या तटबंदीच्या आणि बुरुजांच्या माऱ्याच्या टप्प्यात हा दरवाजा आहे. गडावरून फिरत असताना आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीच्या वेळी या सगळ्या गोष्टींचा किती बारकाईनं विचार केला असेल. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब, याकरता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तैशात चोर दिड्या करून ठेवाव्यात. दरवाजे बांधावेत ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन येता जाता मार्ग बुरुजाचे आहारी पडोत असे दरवाजे बांधावेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधले गडकोट कायमच आपल्याला प्रेरणा देत आले आहेत. छातीत धडकी भरवणाऱ्या या गडकोटांकडे बघितलं की वाटतं या एवढ्या उंच गडावर कोणी किल्ले बांधले असतील, ते कसे बांधले असतील, एवढ्या उंचीवर किल्ले बांधण्याचं कारण तरी काय असेल, असे अनेक प्रश्न मनात घोळत राहतात. पावनगड आहे, मग एवढ्या गडाच्या जवळ हा गड कसा काय? शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये लिहिलेलं आहे की किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये, असला तर तो सुरुंग लावून किल्ल्याच्या आहारी आणावा. आहारी आणावा म्हणजे किल्ल्यावरच्या ते सुरुंग लावायचा, त्या किल्ल्या पर्वताची उंची कमी करायची समीपच्या, आणि मुख्य या जो किल्ला आहे कुठला त्या किल्ल्याच्या तटबुरुजांवरच्या तोफांच्या माराच्या टप्प्यात ती जागा आणायची, म्हणजे आहारी आणणे. नाहीतर मग तो धोका होऊ शकतो त्या किल्ल्यावर. जर तसं शक्य नसेल, म्हणजे किल्ल्याच्या आहारी तो पर्वत आणता येत नसेल, तर तो किल्ला बांधून मजबूत करावा, म्हणजे तो जो काही पर्वत आहे तो बांधून मजबूत करावा असं आज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच आज्ञापत्रातल्या नियमानुसार हा पावनगड नावाचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधून घेतला. अर्जोजी यादव नावाचे शिवाजी महाराजांचे एक बांधकाम खात्याचे प्रमुख होते, त्यांनी तो किल्ला बांधलेला आहे 1673 नंतर. विशाल दृष्टी असावी. पन्हाळगडावर राहणाऱ्या सैन्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असायची. त्यात पन्हाळा एक महत्वाचा किल्ला आहे. या ठिकाणी कापड चोपड, शिस, तांब, लोखंड आणि शस्त्र यांची साठवण केली जायची. या सगळ्या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक गडावर मोठमोठ्या कोठारांची निर्मिती केली जायची. आजही पन्हाळगडावरची ही कोठारं पाहिली की इथे केवढा मोठा साठा करून ठेवला जात होता याची कल्पना येते. त्यापैकीच ही अंबरखाना म्हणून ओळखली जाणारी वास्तू. ही वास्तू दुमजली होती. त्याच्या वरच्या मजल्यावर कार्यालय असावे. अंबरखाने व्यतिरिक्त बाले किल्ल्यात गंगा जमुना नावाची प्रचंड मोठी धान्याची कोठारं आहेत. या कोठाऱ्यांमधून गडावरील शिबंदीला म्हणजेच सैन्याला लागणारं धान्य साठवलं जायचं. धान्य कोठारांना उंदीर, घूस, किडे यापासून धोका उत्पन्न होऊ नये यासाठी कोठाऱ्यांची जमीन दगडी फरशी घालून सुरक्षित केली जायची. खरं तर पन्हाळगडावरून खूप गोष्टी अशा आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत, अभ्यास करण्यासारख्या आहेत. ही वाट या दरवाजातून जाते त्याला राजदिंडी म्हणू लागले. गडावरून 12 जुलै 1960 ला आषाढी पौर्णिमेच्या रात्री 600 हत्यारबंद पायदळांसह राजे याच वाटेवरून खाली उतरले आणि सिद्दी जोहरच्या फौजेला पत्ताही लागू न देता विशालगडाकडे रवाना झाले.
मात्र गडावर शिवरायांचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पन्हाळगड पाहिल्याचं सार्थक नाही. शिवाजी महाराजांचं हे मंदिर करवीरकर शाहू महाराजांनी बांधलं. या जाणत्या राजासमोर, त्याच्या उत्तुंग कर्तृत्वासमोर, त्याच्या शौर्यासमोर आणि प्रजेविषयीच्या त्याच्या तळमळीसमोर आपली मान आपोआप कशी झुकते याची प्रचिती पुन्हा आली. 350 वर्षांपूर्वी ज्याने स्वराज्याच्या रूपानं लावलेली अस्मितेची दीपज्योत आज तागायत कायम आहे. पन्हाळगडाला जर का तुम्हाला भेट द्यायची असेल तर किमान तुमच्याकडे 2 ते 3 दिवस हवेत. एका दिवसामध्ये पन्हाळगड बघून होऊ शकत नाही, पण तरीही अर्ध्या तासामध्ये हा पन्हाळगड तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याचा आमचा प्रवास आहे. उद्या आम्ही जाणार आहोत ते म्हणजे सिंधुदुर्गला. सिंधुदुर्ग हा जलदुर्ग म्हणून ओळखला जातो. चला.